बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सोलापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे ताठात भूमिपूजन झाले असून सोन्या नावाचा सर्वात उंच वळू यंदाच्या कृषी प्रदर्शनात सर्वांचे आकर्षण ठरणार असल्याचे सांगण्यात आले। श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे होम मैदान येथे ताठात भूमिपूजन संपन्न करण्यात आले। यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, कृषी प्रदर्शनाचे चेअरमन गुरुराज माळगे यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे भूमिपूजन करून सभा मंडपाचे पूजन करत हातोडा मारण्यात आला। यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सर्व विश्वस्त पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। कृषी प्रदर्शनाचे यंदाचे हे 53वे वर्ष असून गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। 300हून अधिक स्टॉल्स या प्रदर्शनामध्ये असणार आहेत। तसेच प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वात उंच सोन्या हा वळू यामध्ये देखील सहभागी होणार आहे। तसेच डॉग आणि कॅट शो देखील संपन्न होणार आहे। श्वान तसेच वन्यजीव प्रेमींनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले। कृषी क्षेत्रातील नामवंत कंपन्या तसेच सोलापूर जिल्हा कृषी विभागाच्या सहकार्याने हे प्रदर्शन संपन्न होणार आहे। भव्य दिव्य अशा या कृषी प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह विविध कंपन्यांनी आणि नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी आणि राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे चेअरमन गुरुराज माळगे यांनी केले आहे। सोलापूर गेल्या वर्षीचा अनुभव घेतला। सोलापूर जिल्हा त्याचप्रमाणे आजूबाजूचे विजापूर, गुलबर्गा, बिदर, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले लातूर, उस्मानाबाद हे जिल्हे सर्व या कृषी प्रदर्शनासाठी या भागातले शेतकरी येतात। कृषी प्रदर्शनानिमित्त नवीन नवीन तंत्रज्ञान, कृषीविषयीच्या विविध अशा पद्धतीची प्रगती अशा वेगवेगळ्या गोष्टी या प्रदर्शनाच्या माध्यमातून येतात। यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे सोलापूरच्या इंडस्ट्रियल औद्योगिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी जे नवे एंटरप्रेनर्स आहेत की ज्यांनी स्वतःचं प्रॉडक्ट करतात, विशेष करून शेतीविषयक किंवा इतरही अशा सगळ्यांना या ठिकाणी बोलवतो आहे। टेक्स्टाईलच्या लोकांना या ठिकाणी त्यांचे प्रॉडक्ट या ठिकाणी दाखवण्यासाठी त्यांचे स्टॉल या ठिकाणी केलं आहे। तशाच पद्धतीनं तांदूळ महोत्सव हा त्या ठिकाणी आपण भरवतो आहे। अशा विविध अशा स्वरूपाचं एक मोठ्या प्रमाणाचं कृषी प्रदर्शन भरवतो आहे। या भागातल्या आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देवस्थानच्या वतीनं मी एवढंच आवाहन करू इच्छितो की हे शेती प्रदर्शन पाहण्यासाठी या ठिकाणी येणारं सगळं तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी आपण जरूर या ठिकाणी येऊन भेट द्यावी। म्हणजे एक भारतातला सगळ्यात मोठा कोसा खिलार जातीचा वळू आहे। जवळजवळ 41 लाख रुपये मागणी झालेला तो वळू आहे। त्याचप्रमाणे देशी ज्या काही विविध जाती आहेत, गीर असू द्या, देवणी असू द्या, त्या सगळ्या जातींचं पण इथं आपण ह्या कृषी प्रदर्शनात पशूंचं पण आपण प्रदर्शन ठेवलेलं आहे। महाराष्ट्रातल्या चांगल्या वळू गाई त्यांचं पण प्रदर्शन या ठिकाणी आहे। नवीन तंत्रज्ञान, जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा यांचंही या निमित्तानं आपल्याला सहकार्य राहणार आहे।